अहो कुठे हरवलात गोपाळजी? सॉरी, ते ड्रेस आणले तुमचे, ते चेक करून घ्या, फिटिंग वगैरे आहे का? जर काही कमी जास्त असेल तर लगेच इथंच करायला. हो मी आवरते, तुम्ही नाश्ता करून घ्या. नाही नाश्ता नको, तुम्ही एक काम करा, ते चेक करून घ्या. अहो असं कसं, तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदा आलात, नाश्ता करूनच जा. नाही तुमचं सगळं बरोबर आहे, पाहुणचार केला पाहिजे, सगळं बरोबर, पण मला दुकानावर बी जायचं, लई काम आहेत, तुम्ही तेवढं लवकर करा. बरं ठीक आहे. गोपाळजी, गोपाळजी जरा इकडे येता का? देवी सिंग, याला म्हणतात नशीब. शिकार स्वतःहून जाळ्यात यायला तयार झाले. येऊ का? या ना. काय झालं? हे बघ, तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही ड्रेस छान शिवता. हां, हे लूज आहे. अरे हो की. अजून? आणि तुम्हाला सांगायचं होतं, हे टेलर, तू इथे काय करतोय रे? अहो ते ड्रेसची डिलिव्हरी द्यायला आलतो, तुम्हीच नाही का म्हटलं घरी या? तुला ड्रेस आणायला सांगितलं होता, तुला घरी येऊन बेडरूम मध्ये घुसून दार लावून ड्रेस दे म्हणलं नव्हतं. नाही नाही ऐका, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तो ड्रेस जरासा लूज झाला होता, तर मी ते फिटिंग करत होतो इथं बसून. तुला या अख्ख्या बंगल्यामध्ये दुसरी जागा नाही सापडली का? अरे माझ्या बापाने एवढा मोठा बंगला बांधला आहे, ह्याच्यात फक्त तुला हिचीच बेडरूम सापडली का? तुझी हिंमत कशी झाली रे माझ्या बहिणीच्या बेडरूम मध्ये यायची? चल बाहेर चल. दादा त्यांची काही चूक नाहीये, मीच त्यांना आत बोलवलं कपड्यांची फिटिंग करायला. ए तू मध्ये बोलू नको, तुझी अक्कल कळली मला. असं कुठल्या पण बाहेरच्या माणसाला बेडरूम मध्ये बोलवणार का तू? तुझ्याकडे नंतर बघतो. ए चल, बेडरूमच्या बाहेर व्हायचं, बेडरूमच्या बाहेर बसून जे काय माप फिटिंग बिटिंग असेल ना ते सगळं करायचं. चल बाहेर. मी ह्या हॉलमध्ये बसतो. आणि तुझ्याकडे जरा जरी अक्कल असेल ना तर ती वापरायला शिक. इथून पुढे ना तुझ्या बेडरूम मध्ये आमच्या परवानगीशिवाय कोण जर दिसलं ना तर परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. काय? लय टाइम झाला, त्यांचा परत काही फोनच नाही आला. पोरांना बरं वाटत असेल का? हे पण येणं झालेत लवकर, नाहीतर गेलो असतो दोघं पण बघायला. घरात कोणीच दिसेना झाले. ही लाली पण एकटीच आहे. हीच संधी आहे डिंपल, डॉक्टरांच्या नाकी नऊ आणायची. लाली वहिनी
काय ग, कुठं गायब होतीस? मला वाटलं गेलीस तुझ्या घरी परत. असं तुला बरं सोडून जाईल म्या. अगं वाईज इथं काम होतं ना म्हणून गेले होते. घरचे कुठं गेल्यात? दिसेना झालीत ना म्हणून विचारते. ते ऋतिक आणि हौसाला बरं वाटत नाहीये ना, त्यांना दवाखान्यात घेऊन गेलेत सगळे. अयो, त्यांना अजून पण बरं वाटत ना वय? नाही ना ग, नुसता जीवाला घोर लागून राहिलाय. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याऐवजी बिघडतच चालली आहे तब्येत. सगळं माझ्यामुळंच होतंय ना. माझं त्यांना असं म्हणालेच नसते गोळा खा, तर एवढा त्रास त्यांना झालाच नसता. माझ्यामुळेच ऋतिकाने हौसाला दवाखान्यात जावं लागतंय. डिंपल, तू नको मनाला लावून घेऊस. तुला काय माहिती होतं का पुढे हे सगळं असं होणार आहे ते? नको त्रास करून घेऊस. त्या मिरच्या आहेत ना, त्या उलट्या पालट्या कर. चांगलं ऊन लागू दे, म्हणजे चांगल्या वाळतील त्या. हा, करते. झालं. लाली वहिनी, तुला एक विचारू? विचार की. तुझं किती प्रेम आहे गोपाळ दादावर? आता हे काय मध्येच? अगं सांग की. बेस्ट फ्रेंड आहे ना, मी नाही सांगणार कोणाला, आपल्या मैत्रीची शपथ. माझं ना यांच्यावर लय म्हणजे लय प्रेम आहे. लहानपणापासून मी थांबले यांच्याशी लग्न करण्यासाठी. यांच्यासोबत सुखी संसाराची स्वप्न बघितली. माझी जी काही स्वप्न आहेत ना, ती सगळी ह्यांच्या जवळ येऊनच थांबतात. म्हणजे ह्यांच्यापाशी सुरू होतात, ह्यांच्याच पाशी थांबतात. आता हेच माझं आयुष्य आहे. यांच्यासाठी मी काही करू शकते. असं समज, ह्या लालीचा जन्म फक्त गोपाळरावांसाठीच झालाय. ओ माय गो टू लव. अगं चांगलंय. लाली वहिनी, अजून एक विचारू? समजा तुझा नवरा हा तुझा नसेल तर? माझा नवरा माझा नाहीच म्हणजे? सॉरी बरं का. अहो सॉरी, तुम्ही का सॉरी म्हणताय? दादा तुमच्याशी फारच उद्धट वागला ना. अहो त्याचं काय, त्यांना माझा स्वभाव माहिती नाही ना, त्याच्यामुळे त्यांना राग येणं स्वाभाविकच आहे. त्याच्या ठिकाणी दुसरं कोणी असं तरी चिडलं असतं, कारण ते मला नीट ओळखत नाही, त्यांना माझा स्वभाव माहिती नाही. पण मला माझा स्वभाव माहिती आहे ना. माझ्या मनात पाप नव्हतं आणि नसणार आहे. त्यामुळे दादा काय बोलला ह्याच्याकडे मी नाही लक्ष देत. खरंच तुम्ही किती वेगळ्या विचाराचे आहात. तुमच्यासारखे असे माणसं फारच कमी असतात. खरं तर मीच दुकानावर तुम्हाला भेटायला येणार होते, पण काय झालं? तुम्ही बसा ना. खरं तर त्या दिवशी मी तुम्हाला भेटायला आले होते ना, तेव्हा मी घरच्यांना न सांगता आले होते. पण मग मी बाहेर पडल्याचं कळलं त्यांना, बाबांना आणि दादांना दोघांनाही. मग बाबा मला खूप ओरडले. माझं घराबाहेर पडणंही बंद केलं त्यांनी. म्हणून तर तुम्हाला त्यांनी ड्रेस घेऊन इथे बोलवलंय. तुम्हाला माझ्यामुळे किती त्रास झाला ना. विभावरीजी तुम्ही ऐका ना, तुम्ही नका त्रास करून घेऊ. हे बघा, तुम्ही मला भेटला काय, मी तुम्हाला भेटलो काय? आपलं भेटणं गरजेचं आहे ना. भेटलो, झालं, सगळं संपलं. हो, पण असं इतरांच्या नजरेखाली राहून मला तुमच्याशी कसं बोलता येईल? तुम्ही नका टेन्शन घेऊ, फार विचार करू नका तुम्ही. ते बघू काय करायचं नंतर. हे बघा, हा ड्रेस शिवून झालाय, याचं फिटिंग चेक करा.